राज्य शासनातर्फे विविध पिकांसाठी शेतकऱ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। ही पीक स्पर्धा यापूर्वीच्या वर्षीपासून सुद्धा आयोजित करण्यात येत आहे। याचा मुख्य उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी प्रोत्साहित करावं आणि जे शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेतील त्यांना विविध स्तरावर बक्षीस द्यावं, जेणेकरून शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक स्पर्धेमध्ये यायला उद्युक्त होतील। आता याच्यामध्ये यावर्षी सुद्धा अशा प्रकारची पीक स्पर्धा वेगवेगळ्या पिकांसाठी केलेली आहे। याच्यामध्ये एकूण 11 पिकं आहे। त्यातलं मूग उडीद जे पीक आहे त्याची पेरणी लवकर होते, त्याच्यामुळे त्याची अंतिम तारीख जी आहे ती 31 जुलै आहे आणि इतर जे पिकं आहे त्यांच्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे। याच्यामध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना जे आदिवासी शेतकरी आहेत त्यांना 150 रुपये शुल्क आहे आणि जे सर्वसाधारण गटातले शेतकरी आहेत त्यांना 300 रुपये शुल्क आहे। याच्यामध्ये जे भाग घेतील त्यांना तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी असे वेगवेगळ्या स्तरावर याचा निकाल लागणार आहे। म्हणजे तालुका पातळीवर जर असेल तर पहिले 3 तालुका स्तरावर त्या पिकामध्ये येणारे शेतकरी, जिल्हा स्तरावर असेल तर त्या पिकामध्ये जिल्ह्यातून पहिले 3 येणारे शेतकरी आणि जेव्हा राज्य पातळीवर जातो तर राज्यामधून पहिले 3 येणारे शेतकरी, अशा प्रकारे त्या शेतकऱ्यांची निवड आपल्याला करता येते। याच्यासाठी भाग घेण्यासाठी शेतकऱ्याला साधा एक अर्ज करायचा आहे, त्याच्यासोबत आपला सातबारा जोडायचा आहे आणि जे आपण शुल्क भरतो, जे आता मी सांगितलंय त्याच्याप्रमाणे ते शुल्क भरल्याचं चलान लावायचं आहे। याच्यासाठी जे बक्षिसाची रक्कम आहे त्याच्यामध्ये तालुका पातळीवर पहिलं बक्षीस जर लागलं तर त्याला 5000 रुपये, दुसरं असेल तर 3000 आणि तिसरं जर बक्षीस लागलं तर 2000 रुपये आहे। आणि असंच जिल्हा पातळीसाठी पहिलं बक्षीस 10000, दुसरं 7000 आणि तिसरं 5000 आणि जर राज्य पातळीपर्यंत आपला शेतकरी जर गेला तर त्याच्यासाठी पहिलं बक्षीस 50000 आहे, दुसरं 40000 आणि तिसरं 30000। तर अशा प्रकारे योजना राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेली आहे। या निमित्तानं माझं आपल्या नागपूर विभागातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की या पीक स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं भाग घ्यावा आणि आपली उत्पादकता वाढवावी।